श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे बायकोची ऐपत. माझ्या मित्राच्या बायका बघ आणि स्वतःकडे एकदा बघ. रेवा आरशासमोर उभी होती. ती केसांची वेणी घालत होती. प्रदीपचा आवाज मागून आला आणि तिच्या हाताची हालचाल थांबली. ती हळूच वळली. काय झालं? प्रदीप कोट काढत म्हणाला, काही नाही, फक्त एवढंच की तू थोडी अपडेट राहू शकतेस. सगळ्यांच्या बायका जॉब करतात, कमावतात, मॉडर्न राहतात आणि तो थांबला, पण अपूर्ण वाक्य जास्त बोचलं. आणि मी? रेवा शांतपणे विचारत त्याच्याकडे पाहू लागली. तू दिवसभर घरीच असतेस, कमीत कमी दिसायला तरी नीट राहा. त्या क्षणी रेवाच्या मनात काहीतरी तुटलं. ही तीच रेवा होती का? तीच रेवा जिला ऑफिसमध्ये सगळे क्रिएटिव्ह क्वीन म्हणायचे, जिच्या डिझाईन्सवर क्लायंट खुश व्हायचे, जिच्या पगाराच्या मेसेजने महिन्याच्या पहिल्या तारखेला तिच्या चेहऱ्यावर हसू यायचं. त्या दिवसाची आठवण आली की तिला अजूनही अंगात ऊर्जा संचारल्यासारखं वाटायचं. एकदा प्रदीपनेच तर म्हटलं होतं, मला तुझा आत्मविश्वास खूप आवडतो रेवा. आज तोच आत्मविश्वास त्याला त्रास देत होता का? लग्न झाल्यानंतर प्रदीप आणि रेवाचे सुखाचे दिवस सुरू झाले. दोघेही आनंदात होते. आपल्या करिअरमध्ये चांगलं काम करत होते. प्रदीपला प्रमोशन मिळालं, त्याचा पगार वाढला, त्याला खूप आनंद वाटत होता. रेवाही आनंदी होती. प्रदीप तिला घेऊन एका कॅफेमध्ये गेला. एक गोष्ट सांगू? प्रदीप म्हणाला होता. रेवा म्हणाली. प्रदीप म्हणाला, मला आता प्रमोशन मिळालं आहे, माझा पगार वाढला आहे. आता तुझा जॉब सोड, मी घराची पूर्ण जबाबदारी घेऊ शकतो. रेवा थोडी शांत झाली होती. पण मला माझं काम आवडतं प्रदीप, मला माहिती आहे. पण मी आहे ना, तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. त्या वाक्यात काळजी होती, पण नकळत बंद दरवाजाही होता. रेवाने स्वतःला समजावलं, नवीन घर आहे, थोडं जुळवून घ्यायचं. आणि तिने जॉब सोडला. सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक होतं. सासूबाईंच्या सोबत स्वयंपाक शिकणं, घर सजवणं, प्रदीपच्या आवडीचं जेवण बनवणं. माझी बायको किती छान आहे, प्रदीप मित्रांसमोर म्हणायचा. पण हळूहळू शब्द बदलले. तू दिवसभर करतेस तरी काय? मी ऑफिसमध्ये काम करून थकतो, घरात बसून राहणं सोपं असतं. एक दिवस तर तो म्हणाला, माझ्या मित्राच्या बायका स्वतःचे पैसे कमावतात, त्यांच्यात एक वेगळी स्मार्टनेस आहे. रेवा शांतपणे ऐकत राहिली. ती म्हणू शकली असती, मी पण कमावत होते, पण ती गप्प राहिली. ऑफिस पार्टी होती. रेवाने तिची आवडीची निळी साडी नेसली, हलकासा मेकअप केला. स्वतःकडे पाहून ती हलकीशी हसली. पार्टीत कोणी विचारलं, रेवा तुम्ही काय करता? ती बोलणार इतक्यात प्रदीप उत्तरला, अरे ती हाऊसवाईफ आहे, आमच्या घरातल्या परंपरा आहेत. त्याच्या आवाजात अभिमान नव्हता, जणू काही स्पष्टीकरण होतं. एका मित्राच्या बायकोने हसत विचारलं, हो मग तुम्ही खूप लकी आहात ना, रिलॅक्स लाईफ. रेवाला ते रिलॅक्स शब्द जखमेसारखा वाटला. गाडीत शांतता होती. थोडं मॉडर्न राहायला शिक, प्रदीप सहज म्हणाला. मी जॉब करत होते तेव्हा, ती हलकेच म्हणाली. तो चिडला. पुन्हा तोच विषय, आता त्याचा काय उपयोग? रेवा खिडकीबाहेर पाहू लागली. रस्त्यावरील दिवे धुसर दिसत होते. दुसऱ्या दिवशी प्रदीप ऑफिसला गेला. घरात शांतता पसरली. रेवा कपाट उघडते. तिची जुनी फाईल हातात घेते. सर्टिफिकेट, अपॉइंटमेंट लेटर, अनुभवपत्र. तिने हलकेच हात फिरवला त्या कागदांवर. मी खरंच एवढीच आहे का? ती स्वतःशी बोलली. लॅपटॉप उघडताना तिच्या बोटांना थोडी भीती वाटली, पण स्क्रीन उजळली आणि तिच्या डोळ्यातली एक नवी चमक दिसली.
ती तिचं जुनं पोर्टफोलिओ उघडते, डिझाईन्स पाहते, एक दीर्घ श्वास घेते. मी कमी नाही, फक्त थांबले आहे, ती पुटपुटली. दुपारी काम आटोपून ती आरशासमोर उभी राहिली. तुला काय हवं आहे रेवा? तिने स्वतःलाच विचारलं. आरशातील तिचीच नजर उत्तर देत होती. स्वतःची ओळख परत. संध्याकाळी प्रदीप परत आला. चहा आहे का? तो म्हणाला. रेवा शांतपणे चहा दिला. तो पुन्हा म्हणाला, काहीतरी करायला हवं तुला. तू स्मार्ट दिसत नाहीस आता. रेवा त्याच्याकडे स्थिर नजरेने पाहत म्हणाली, तूच तर मला असं बनवलं. मी जॉब करत होते तेव्हा माझ्या मनासारखं राहत होते. तू मला जॉब सोडायला लावला. मी तो सोडला. त्यानंतर मी कधीही तयार झाले की तू म्हणायचास, घरीच तर असतेस, तुला तयार व्हायची काय गरज? आणि आता तूच मला म्हणत आहेस तू स्मार्ट दिसत नाही. प्रदीप काही क्षण गप्प राहिला. रेवा मात्र आतून ठरवून बसली होती. आता ती फक्त कोणाची बायको राहणार नव्हती. ती स्वतःची ओळख परत मिळवणार होती. सकाळची वेळ होती. खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश हॉलमध्ये पसरला होता. प्रदीप नेहमीप्रमाणे घाईघाईत तयार होत होता. टिफिन तयार आहे ना? तो मोठ्याने म्हणाला. हो, तयार आहे, रेवा शांतपणे म्हणाली. तो आरशात स्वतःचा कॉलर नीट करत म्हणाला, आज उशीर होईल, क्लायंट मीटिंग आहे. ठीक आहे, एवढंच उत्तर. दरवाजा बंद झाला. घरात शांतता पसरली. रेवा काही क्षण दरवाजाकडे पाहत उभी राहिली. मागच्या रात्रीचे शब्द अजून कानात घुमत होते. मी कमावतो, तू काय करतेस? ती हळूहळू सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं, रागही नव्हता, फक्त एक ठाम शांतता होती. मी खरंच काहीच करत नाही का? ती स्वतःलाच विचारत होती. घर आवरलं, भांडी घासली, सासू सासऱ्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या, पण त्या कामाला किंमत नव्हती. ती उठली, कपाट उघडलं, जुनी फाईल पुन्हा हातात घेतली. आज ट्राय करून बघूया, ती स्वतःशी म्हणाली. लॅपटॉप उघडताना तिच्या मनात थोडी धडधड होती. स्क्रीनवर तिचं जुनं प्रोफाईल दिसलं. रेवा कुलकर्णी, ग्राफिक डिझायनर. ती हलकीशी हसली. मी अजूनही हीच आहे, ती पुटपुटली. तिने प्रोफाईल अपडेट करायला सुरुवात केली. नवीन फोटो अपलोड केला. जुने प्रोजेक्ट्स नीट लावले. काम मिळेल का? मनात शंका आली. लगेच दुसरा आवाज म्हणाला, का नाही मिळणार? ती काही फ्रीलान्सिंग वेबसाईटवर रजिस्टर झाली. काही छोट्या प्रोजेक्टसाठी अर्ज केला. दुपारी सासूबाई म्हणाल्या, काय करतेस ग एवढं लॅपटॉपवर? रेवा थोडी थांबली. असंच काही जुनी कामं बघत होते. सासूबाई काही म्हणाल्या नाहीत. रेवाने मनात ठरवलं, मी बाहेर जात नाही, पण माझं काम माझ्यापर्यंत येऊ शकतं. संध्याकाळी मोबाईलवर नोटिफिकेशन आली. युअर प्रपोजल हॅज बीन ॲक्सेप्टेड. रेवाचं हृदय धडधडू लागलं. खरंच ती पुन्हा पुन्हा मेसेज वाचत होती. छोटंसं प्रोजेक्ट होतं. एका छोट्या बुटीकसाठी लोगो डिझाईन करायचा. मी सहज करू शकते, ती आत्मविश्वासाने म्हणाली. दुसऱ्या दिवशी प्रदीप ऑफिसला गेल्यावर रेवा लगेच कामाला लागली. सासू सासरे देवळात गेले होते. तिने घरकाम आटोपलं आणि मग टेबलावर लॅपटॉप उघडला. तिच्या बोटात पुन्हा ती जुनी गती आली. कलर प्लेट्स, फॉन्ट्स, लेआउट. ती पूर्णपणे कामात गुंतली. क्षणभरासाठी ती विसरली की ती फक्त हाऊसवाईफ आहे. दुपारी सासूबाई म्हणाल्या, रेवा जरा बाजारातून भाजी आणशील? हो, आत्ताच जाते, ती म्हणाली. लॅपटॉप बंद करताना ती थोडी काळजीत होती. डेडलाईन जवळ होती. बाजारातून येताना तिच्या मनात विचार चालू होते. घर, काम दोन्ही सांभाळता येईल का? पण लगेच तिने स्वतःला उत्तर दिलं, मी ऑफिसमध्येही प्रोजेक्ट हाताळेत.
हेही सांभाळेल. प्रदीप घरी आला. आज काय केलंस दिवसभर? त्याने सहज विचारलं. रेवा थोडा क्षण थांबली. काम केलं. तो हसला. कसलं काम? माझं, ती शांतपणे म्हणाली. अच्छा, म्हणजे आता काहीतरी सुरू आहे का? त्याच्या आवाजात थोडा उपहास होता. हो, घरातून. खांदे उडवत म्हणाला. ठीक आहे, पण घरातल्या गोष्टी बिघडायला नकोत. त्या वाक्यात परवानगी नव्हती, इशारा होता. 3 दिवसांनी प्रोजेक्ट पूर्ण झाला. क्लायंटने मेसेज पाठवला, लवेट युअर वर्क, आणि लगेच पेमेंट सेंट. रेवाच्या डोळ्यात चमक आली. ती काही क्षण स्क्रीनकडे पाहत राहिली. हे माझं आहे, ती हळूच म्हणाली. तिने त्या पैशातून स्वतःसाठी एक छोटंसं पर्स ऑर्डर केलं. महाग नव्हतं, पण तिच्या कष्टाचं होतं. काही दिवसात तिला आणखी 2 प्रोजेक्ट मिळाले. ती वेळ नीट मॅनेज करू लागली. घरकाम, सासूबाई, सासरे आणि स्वतःचं काम. तिच्या चालण्यात पुन्हा आत्मविश्वास दिसू लागला. एक दिवस ती थोडा मेकअप करून बसली होती. प्रदीपने पाहिलं आणि म्हणाला, काय विशेष आहे आज? काही नाही, फक्त स्वतःसाठी. ती हसली. तो थोडा गोंधळला. काही दिवसांनी प्रदीप म्हणाला, आजकाल खूप व्यस्त दिसतेस. काम आहे, ती सहज म्हणाली. कोणाशी बोलतेस दिवसभर? क्लायंटशी. तो शांत झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. एका संध्याकाळी तो चिडून म्हणाला, हे सगळं कशासाठी? तुला काय सिद्ध करायचं आहे? रेवा स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला काही सिद्ध करायचं नाही. मला स्वतःला कमी वाटू नये म्हणून काम करायचंय. तो गप्प बसला. मी साधी राहिले तरी तुला कमी वाटतं. मी काम केलं तर तुला जास्त वाटतं. मग मी नेमकं करायचं काय? ती शांतपणे म्हणाली. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. त्या रात्री रेवा बाल्कनीत उभी होती. थंड वारा चेहऱ्यावर लागत होता. तिच्या मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला, न्यू प्रोजेक्ट ऑफर. ती हसली. आता ती कोणाच्या मान्यतेसाठी काम करत नव्हती. ती स्वतःसाठी काम करत होती. आणि तिला जाणवलं, निर्णय घेतल्यावर भीती उरली नव्हती, फक्त पुढे जाण्याची ताकद उरली होती. काल खूप उडतेस रेवा, प्रदीपने मोबाईल टेबलावर आपटत म्हटलं. आवाज मोठा नव्हता, पण त्यातला राग स्पष्ट होता. रेवा लॅपटॉपसमोर बसली होती. स्क्रीनवर एक डिझाईन ओपन होतं. तिने हळूच चष्मा काढला आणि त्याच्याकडे पाहिलं. उडतेस म्हणजे? ती शांतपणे म्हणाली. म्हणजे आधीसारखी राहिली नाहीस. कायम फोन, लॅपटॉप. आता खूप बदलली आहेस. रेवा काही क्षण गप्प राहिली. हो, ती बदलली होती, पण तो बदल अचानक नव्हता. तो तिच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म होता. गेल्या महिन्यात रेवाला 7 नवीन प्रोजेक्ट मिळाले होते. घरातून काम करत असली तरी तिची ओळख पुन्हा आकार घेत होती. रेवा डिझाईन्स या नावाने तिने छोटंसं पेज सुरू केलं होतं. त्या पोस्टला 50 लाईक्स मिळाले. दुसऱ्या पोस्टला 200. कमेंट्स येऊ लागल्या. ब्युटिफुल वर्क, सो क्रिएटिव्ह, हायली रिकमेंडेड. प्रत्येक कमेंट तिच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करत होती. एक सकाळ रेवा हलका मेकअप करत होती. केस मोकळे सोडले होते. साधा पण स्टायलिश कुर्ता घातला होता. सासूबाई तिला पाहत म्हणाल्या, आज काही खास आहे का? नाही, फक्त स्वतःसाठी तयार झाले. रेवा हसत म्हणाली. तेवढ्यात प्रदीप बाहेर आला. त्याने वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. कुठे जाणार आहेस? कुठेच नाही. एवढं सजायचं कशाला? रेवा शांतपणे म्हणाली, मला आवडलं म्हणून. तो काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट होतं, त्याला हे आवडलेलं नव्हतं. त्या आठवड्यात पुन्हा एक ऑफिस गेट टुगेदर होतं. यावेळी रेवा आत्मविश्वासाने गेली. ती कोणाची सावली नव्हती.
ती स्वतः होती. मित्राची बायको सोनाली तिच्याकडे आली. रेवा, तुझं पेज बघितलं मी. अप्रतिम काम करतेस. प्रदीप थोडा चकित झाला. तुला माहिती आहे? तो म्हणाला. हो, आमच्या ऑफिसमध्ये सगळे तिच्या डिझाईन्सबद्दल बोलत होते. त्या क्षणी प्रदीपच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. अभिमान नव्हता, तर अस्वस्थता होती. घरी येताना गाडीत शांतता होती. अचानक प्रदीप म्हणाला, तू सगळ्यांना सांगतेस का तुझ्या कामाबद्दल? का? लपवायचं का? रेवा शांतपणे म्हणाली, नाही, पण थोडं लो प्रोफाईल ठेवायला हवं. लोक काय विचार करतील? रेवा हसली. लोक काय विचार करतील याची चिंता तुला तेव्हा नव्हती, जेव्हा तू सगळ्यांसमोर म्हणायचास की मी फक्त घरात बसते, हिला काही जमत नाही. तो गप्प बसला. काही दिवसांनी प्रदीप चिडून म्हणाला, तू आता घराकडे लक्ष देत नाहीस. रेवा लगेच म्हणाली, कुठे कमी पडला आहे सांग. आधीसारखं राहिलेलं नाही. ती हळू आवाजात म्हणाली, आधी मी फक्त तुझ्यासाठी जगत होते, आता स्वतःसाठीही जगते. हे वाक्य त्याच्या अहंकाराला भिडलं. त्या रात्री वाद वाढला. तुला काय सिद्ध करायचं आहे? प्रदीप मोठ्याने म्हणाला. काहीच नाही. रेवा शांत होती. फक्त स्वतःला सिद्ध करायचं होतं की मी कमी नाही. मी कधी म्हणालो तू कमी आहेस? रेवा त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, प्रत्येक वेळेस जेव्हा तू म्हणालास मी कमावतो, दरवेळी जेव्हा तू माझी तुलना इतरांशी, तुझ्या ऑफिसमधल्या मित्रांच्या बायकांशी केलीस, दरवेळी जेव्हा तू मला फक्त हाऊसवाईफ म्हणून ओळख करून दिलीस. घरात शांतता पसरली. प्रदीपकडे उत्तर नव्हतं. रेवा पुढे म्हणाली, मी साधी राहिले तरी तुला प्रॉब्लेम, मी मॉडर्न झाले तरी तुला प्रॉब्लेम, मी कमावलं नाही तरी मी कमी, मी कमावलं तर मी जास्त, तुला पाहिजे तरी काय प्रदीप? तो पहिल्यांदाच गप्प झाला. तुला ऐकणारी बायको हवी आहे, पण मला आता स्वतःचं ऐकणारी मी हवी आहे. हे वाक्य हवेत रेंगाळलं. त्या रात्री प्रदीप झोपला नाही. रेवा बाल्कनीत उभी राहून आकाशाकडे पाहत होती. तिला राग नव्हता, फक्त स्वाभिमान होता. मोबाईलवर पुन्हा एक नोटिफिकेशन आलं. तुमचं डिझाईन, तुमचं काम एकदम परफेक्ट आहे. ती हसली. आता तिचा प्रवास कोणाच्या परवानगीवर अवलंबून नव्हता. ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी अमित म्हणाला, यार, तुझी बायको कमाल करते. माझ्या बायकोच्या कॅफेचा लोगो तिनेच केला. प्रदीप चकित झाला. खरंच? हो, खूप टॅलेंटेड आहे ती. त्या क्षणी प्रदीपच्या मनात काहीतरी हललं. जिला तो कमी समजत होता तीच इतरांच्या नजरेत खास होती. सकाळी घरी आल्यावर त्याने रेवाला काम करताना पाहिलं. ती पूर्णपणे डिझाईनमध्ये गुंतली होती. त्याने काही क्षण तिला शांतपणे पाहिलं. ती फक्त त्याची बायको नव्हती, ती एक कलाकार होती, एक व्यक्तिमत्व. त्यांच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न उभा राहिला, मीच का तिच्या स्वप्नांचा अडथळा होतो? रेवा वर पाहते. दोघांची नजरानजर होते. यावेळी तिच्या डोळ्यात भीती नव्हती आणि त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच विचार होता. त्या दिवशी काही वेगळंच वातावरण होतं. वाद नव्हता, आवाज नव्हता, पण शांततेतही ताण जाणवत होता. रेवा नेहमीप्रमाणे सकाळी उठली, सगळ्यांसाठी चहा केला, सर्व कामे आटोपली. मग ती टेबलावर लॅपटॉप घेऊन बसली. प्रदीप दरवाजाजवळ उभा राहून काही क्षण तिच्याकडे पाहत होता. ती पूर्णपणे कामात गुंतली होती. तिच्या बोटांची हालचाल आत्मविश्वासाने चालली होती. डोळ्यात एकाग्रता होती. काही महिन्यापूर्वीची तीच रेवा, पण आता वेगळी. ऑफिसमध्ये प्रदीप मीटिंगमध्ये बसला होता. आपल्या कंपनीचा नवीन ब्रँडिंग प्रोजेक्ट कोण करणार? मॅनेजरने विचारलं. अमित म्हणाला,
मी एका फ्रीलान्स डिझायनरशी बोललो आहे. खूप छान काम करते. कोण? प्रदीपने सहज विचारलं. अमितने नाव घेतलं. रेवा कुलकर्णी. क्षणभर प्रदीपच्या हातातला पेन थांबला. ती माझी बायको आहे, त्याच्या तोंडून नकळत निघालं. मीटिंग रूममध्ये एकच कुजबूज झाली. अरे वा, मग तर काम आपल्याच घरात आहे, कुणीतरी हसत म्हणालं. पण प्रदीपला हसू आलं नाही. त्याला आठवलं, त्यानेच तिचं काम थांबवलं होतं. त्यानेच तिला फक्त घरातली बायको व्हायला सांगितलं होतं. दुपारी अमित त्याच्याकडे आला. यार, तुझी बायको खरंच टॅलेंटेड आहे. क्लायंट खूप खुश आहेत. प्रदीप शांतपणे ऐकत होता. तू लकी आहेस, अमित पुढे म्हणाला. ती घर सांभाळते आणि कामही करते. लकी हा शब्द त्याच्या मनात घुमला. की होता का की तो तिच्या किमतीला कमी समजणारा होता? त्या संध्याकाळी तो नेहमीपेक्षा लवकर घरी आला. रेवा बाल्कनीत उभी होती. मोबाईलवर क्लायंटशी बोलत होती. हो, डेडलाईन उद्यापर्यंत पूर्ण करेल, ती आत्मविश्वासाने म्हणत होती. प्रदीप काही क्षण शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. ती बोलून झाल्यावर त्याच्याकडे वळली. आज लवकर आलास, ती सहज म्हणाली. हो. तो थांबला. माझ्या कंपनीचा ब्रँडिंग प्रोजेक्ट तू करतेस? ती थोडी चकित झाली. हो, कळलं तुला? तो मान हलवून म्हणाला. ऑफिसमध्ये सगळे तुझं कौतुक करत होते. रेवाच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. कौतुक तर होणारच, मी काम छान करते. जेवताना प्रदीप शांत होता. सासूबाई म्हणाल्या, रेवा खूप मेहनत करते, दिवसभर घर आणि काम दोन्ही सांभाळते. प्रदीपने पहिल्यांदाच ते लक्षात घेतलं. ती खरंच दोन्ही सांभाळत होती. कधी तक्रार नाही, कधी दिखावा नाही. जेवणानंतर तो खोलीत गेला. ती लॅपटॉपसमोर बसली होती. रेवा, तो हलक्या आवाजात म्हणाला. तिने वर पाहिलं. हं. तो काही क्षण शब्द शोधत राहिला. मी कदाचित चुकीचा होतो. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. काम थांबवलं. मी तुला कमी समजलो. मी तुझी इतरांशी तुलना केली, तो एका श्वासात म्हणाला. रेवा काही क्षण गप्प राहिली. माझा इगो होता, तो मान खाली घालत म्हणाला. मला वाटायचं मीच सगळं करतो, पण तूही खूप काही करत होतीस. रेवा हसली. कटू नव्हतं, पण शांत होतं. मी कधीच तुझ्या विरुद्ध नव्हते प्रदीप. मी फक्त स्वतःसाठी उभी राहिले. थांबवलं. तो पुन्हा म्हणाला. हो. ती सरळ उत्तरली. पण माझी क्षमता थांबली नव्हती. तो तिच्याकडे पाहत राहिला. तुला जे करायचं आहे ते कर, तो म्हणाला. मी अडथळा होणार नाही. रेवा हलक्या आवाजात म्हणाली. ती परवानगी नको आहे प्रदीप, मला तुझा आदर हवा आहे. हे वाक्य त्याच्या मनात खोलवर गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदीप स्वतः उठून म्हणाला, मी चहा करतो. रेवा हसली. ठीक आहे. तो स्वयंपाकघरात गेला. सासूबाईंनी आश्चर्याने पाहिलं. काय झालं आज? त्या हसत म्हणाल्या. काही नाही, फक्त मदत करतोय, तो म्हणाला. त्या छोट्या कृतीत बदलाचा संकेत होता. संध्याकाळी दोघं बाल्कनीत बसले होते. म्हणाला, तू मला माफ करशील? रेवा काही क्षण शांत राहिली. माफीपेक्षा मला एक वचन हवं आहे, ती म्हणाली. कसलं? आपण दोघं समान आहोत. ना तू जास्त ना मी कमी. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. वचन. मोबाईलवर पुन्हा एक मेसेज आला. कॉंग्रॅच्युलेशन, तुमची डिझाईन पुरस्कारासाठी अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. रेवा आनंदाने हसली. प्रदीप तिच्याकडे पाहत म्हणाला. माझी बायको खूप टॅलेंटेड आहे. ती हसून म्हणाली. तुझी बायको नाही, मी रेवा आहे. तोही हसला. त्या क्षणी दोघांमध्ये एक नवा समतोल निर्माण झाला. संदेश. बायकोची ऐपत न समजणारा नवरा शेवटी तिची किंमत ओळखू लागला.
कारण ती बदलली नव्हती, ती फक्त स्वतःसारखी झाली होती. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.